नमस्कार. आज मी जी कुल्फीची रेसिपी केलेली आहे ती चहापेक्षाही सोपी आहे. बरोबर ऐकले तुम्ही. चहा करणे तरी अवघड, त्यापेक्षाही ही कुल्फी करणे सोपी आहे. ही मी कशी केली मग तर मी ही प्रीमिक्सपासून केली. आता तुम्हाला वाटेल फार महागडे प्रीमिक्स आणले, तर नाही. अगदी घरच्या घरी अगदी कमी आणि स्वस्त साहित्यात मी हे प्रीमिक्स केले आणि त्यानंतर वेगवेगळे फ्लेवरमध्ये ही कुल्फी केली. हे कसे केले हे पाहण्यासाठी प्लीज रेसिपी शेवटपर्यंत बघा. आणि रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून त्या शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका प्लीज. कुल्फी प्रीमिक्स बनवण्यासाठी या ठिकाणी मी 3 साहित्य घेतले. 3 साहित्यामध्येच आपण हे कुल्फीचे प्रीमिक्स बनवणार आहोत. 1 वाटी भरून म्हणजे 150 ग्रॅम ही साखर घेतली. एका वाटीला थोडीशी कमी म्हणजेच 50 ग्रॅम हे मिल्क पावडर घेतले आणि चमच्याने मोजून घेतले तर 10 चमचे मिल्क पावडर घेतलेले. त्याच चमच्याने मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले. या 3 साहित्यापासूनच आपण कुल्फी प्रीमिक्स बनवणार आहोत. या ठिकाणी एक मिक्सरचे भांडे घेतले. आता छोटेही घेऊ शकता तुम्ही, पण त्यामध्ये मसाला वगैरे काढलेला असतो, त्याचा वास येतो, त्यामुळं हे मोठे घेतले. यामध्ये जी 1 वाटी भरून साखर घेतलेली ती टाकून दिली. 150 ग्रॅम ही साखर. आणि वाटीचा आकार बघू शकता. वजनाने मोजले नाही, अशी वाटीने मोजून घेतले तरीही चालते. जे 10 चमचे मिल्क पावडर घेतलेले होते तेही टाकून दिले. त्यासोबतच 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले तेही टाकून दिले. आता कॉर्नफ्लॉवर नसेल, कस्टर्ड पावडर असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता 2 चमचे. घरात व्हॅनिला फ्लेवर असेल तर टाकून घ्या, नसेल तर स्किपही केला नाही टाकलं तरीसुद्धा चालते. अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स टाकून दिले. त्यानंतर मिक्सरचे झाकण लावून हे बारीक वाटून घेतले. बघा, अर्धा लिटर दुधासाठी हे प्रीमिक्स एवढे खूप छान आणि मस्त होते. एवढ्यामध्ये अर्धा लिटर दुधापासून कुल्फी तयार केली जाते. एखाद्या डब्यात भरून ठेवायचे, पाण्याचा हात वगैरे लावायचा आणि एकदम कोरड्या डब्यात हे भरून ठेवू शकता तुम्ही. आणि जेव्हा कुल्फी करायची तेव्हा याचा वापर करायचा. आता सध्या मी तुम्हाला दाखवण्यासाठी प्लेटमध्ये काढून ठेवते. दुसऱ्या फ्लेवरचे प्रीमिक्स बनवण्यासाठी मिक्सरचे भांडे घेतले. त्यामध्ये 1 वाटी भरून म्हणजे 150 ग्रॅम साखर टाकून दिली. ह्या साखरेवरतीच इसेन्स टाकून द्यायचा. व्हॅनिला इसेन्सच टाकून दिला मी. त्यानंतर मिल्क पावडर घेतले 50 ग्रॅम म्हणजे 10 चमचे मिल्क पावडर. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून दिला. आता हे आपल्याला चॉकलेट फ्लेवरचे प्रीमिक्स बनवायचे आहे, त्यासाठी मी 3 चमचे कोको पावडर घेतले. आता हे कोको पावडर तुम्हाला जे भेटले ते टाकू शकता. मला या ठिकाणी अनस्वीटेड म्हणजेच गोड नसलेले कोको पावडर मी घेतलेले आहे. आता हेही बारीक करून घेतले मिक्सरच्या भांड्यात. हे बघा, अशा पद्धतीने एकदम छान आणि मस्त हे प्रीमिक्स तयार झाले. हे जे दोन्ही प्रीमिक्स मी केलेले आहे त्याचं प्रमाण डबल टिबल करून एक खट्टी तुम्ही करून ठेवू शकता. आणि एखाद्या डब्यात भरून आरामशीर ठेवले की 2 ते 3 महिने आरामशीर टिकते. हे फक्त ओला चमचा, ओला हात वगैरे याला लावायचा नाही. मी या ठिकाणी 2 फ्लेवरची प्रीमिक्स बनवले फक्त, आणि कुल्फी तर 4 फ्लेवरमध्ये केलेली आहे. आता ही कशी केली आहे पाहण्यासाठी प्लीज रेसिपी शेवटपर्यंत बघावं लागेल तुम्हाला. एक कढई घेतली. त्यामध्ये मी 2 ग्लास दूध घेते म्हणजे अर्धा लिटर दूध घेऊ लागले, कारण प्रीमिक्स जे बनवलेले आहे ते अर्धा लिटर दुधाचे बनवलेले. आता हे दूध जे आहे घट्ट दूध घ्यायचे, गाईचे वगैरे पतले दूध नाही घ्यायचे. आणि यावरची साय मी काढून टाकलेली. रात्री आणलेले दूध होते, तापवून थंड करून साय काढून घेतली. दूध यात टाकून दिले. आता फुल गॅसवरती हे दुधाला आपल्याला उकळी घ्यायची आहे. हे आटवत बसायचे नाही, काहीच करायची गरज नाही. फक्त आपल्याला याला उकळी आणून घ्यायची. म्हणूनच मी म्हटले चहा जितका सोपा आहे त्यापेक्षा ही कुल्फी करणे सोपी आहे. बघा, फुल गॅसवरती उकळी आली आणि अधूनमधून याला हलवत होते मी. आता याला उकळी आली की लगेच यामध्ये आपण जे प्रीमिक्स घेतलेले ते प्रीमिक्स मी टाकून देते. पण प्रीमिक्स टाकत असताना मात्र गॅस एकदम कमी करायचा. आतापर्यंत फुल गॅस होता, गॅस कमी करून घेतला की सर्व प्रीमिक्स मी यामध्ये टाकून देते. प्रीमिक्स टाकून दिले की छान असं मिक्स करून घ्यायचे. यामध्ये साखर जी आहे ती पिठी साखर झालेली राहते, ती एकदम या दुधामध्ये वितळून जाते, कारण दूध ऑलरेडी गरम आहे. पण यामध्ये जे कॉर्नफ्लॉवर टाकलेले आहे, मिल्क पावडर आहे, त्याच्या गाठी वगैरे होऊ नये म्हणून हे सतत हलवत राहायचे. आणि गॅस सुरुवातीला कमी करून घ्यायचं. हे पूर्ण प्रीमिक्स एकजीव होईपर्यंत गॅस कमीच ठेवायचा. त्यानंतर मिडियम गॅसवरती आपल्याला हे शिजून घ्यायचे, कारण कॉर्नफ्लॉवर कच्चे आहे. कॉर्नफ्लॉवर कच्चे जर राहिले तर कुल्फीची चव चांगली लागणार नाही, पुन्हा माणसानं सांगितले नाही म्हणून. प्रीमिक्स दुधामध्ये छान असे एकजीव झाले की त्यानंतर मिडियम गॅसवरती हे बॅटर आपल्याला शिजून घ्यायचे. ज्याप्रमाणे आपण पिठलं शिजवतो ना त्याप्रमाणे आपल्याला हे शिजून घ्यायचे. आणि शिजवत असताना सतत हलवत राहायचे म्हणजे गाठी वगैरे तयार होत नाही. आणि शक्य जर झाले तर निरसे दूध घ्या. आता निरसे दूध म्हणजे न तापवलेले दूध घ्यायचे. आणि तापवले जर गेले दूध तर त्यावरची साय काढून घ्यायची. साय असलेले दूध कुल्फीसाठी वापरायचे नाही, नाहीतर तेलकट कुल्फी होईल. हे बघा, थोड्याच वेळामध्ये हे घट्ट झालेले दूध, पहिले जे मी पळीने वर करत होते तर पतले होते, पळीला चिटकत नव्हते, आणि आता मात्र घट्ट झालेले. उकळी बघा कशी फुटलेली आहे. असे शिजून घ्यायचे. आणि थंड झाल्यानंतर थोडेसे आणखीन हे घट्ट होते. आता मी गॅस बंद करून घेते आणि कढई खाली काढून घेते. आता ह्या प्रीमिक्सपासूनच आपण वेगवेगळे फ्लेवर बनवणार आहोत. हे जे तयार केलेले बॅटर आहे ह्यापासूनच आपण करणार आहोत. कुल्फीचे बॅटर थंड होत असताना अधूनमधून असे थोड्या वेळाने हलवत राहायचे. यावरती साय नाही येऊ द्यायची. साय जर आली तर कुल्फी खाताना ती चांगली लागत नाही.
जे चॉकलेट प्रीमिक्स आहे हे पूर्ण नाही वापरायचे, मला थोडेच वापरायचे, अर्धेच वापरायचे, म्हणून मी एका डब्यामध्ये काढून ठेवते. आता मी केव्हाची म्हणू लागले चहापेक्षाही सोपे आहे. तर मग मी आता चॉकलेटची जी प्रीमिक्स आहे त्यापासून कुल्फी चहाच्याच पातेल्यात करून दाखवते. 1 ग्लास भरून चहा करण्याच्या पातेल्यात दूध टाकून दिले. दूध आता हे फुल गॅसवरती गरम करून घेऊ आणि गरम होत असताना अधूनमधून याला चमच्याने मी हलवत राहिले. दूध गरम झाले, दूध उकळले की जे प्रीमिक्स आहे त्यातले अर्धे प्रीमिक्स यात टाकून द्यायचे, कारण आपण हे प्रीमिक्स अर्धा लिटर दुधासाठी बनवलेले होते आणि या ठिकाणी फक्त पावशेर दूध आपण उकळलेले आहे. अर्धे आता झाकण लावून ठेवून देते. एकदम कमी गॅसवरती आता हे प्रीमिक्स यामध्ये मिक्स करून घेते. तुम्हाला या प्रीमिक्सची रेसिपी, मी केलेली कुल्फीची रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून त्या शेजारील बेल आयकॉनवरही प्रेस करायला विसरू नका आणि तुमच्या जवळच्यांना शेअरसुद्धा करा. हे बघा या ठिकाणी ही अशी उकळी फुटली की छान असे कॉर्नफ्लॉवर शिजले गेले म्हणून समजायचे. आता हे घट्टही झालेले आहे बॅटर, कॉर्नफ्लॉवरही शिजले. मी आता गॅस बंद करते आणि हे बॅटर एका बाउलमध्ये थंड व्हायला काढून घेते. आता मी शूटिंगमध्ये छान दिसावं, व्हिडिओमध्ये छान दिसावं म्हणून हे बाउलमध्ये बॅटर टाकून देते. तुम्ही पातेल्यातच थंड करून घेऊ शकता आणि त्यातून डायरेक्ट कुल्फी मोल्डमध्ये टाकू शकता. वेगवेगळे फ्लेवर करण्यासाठी मी आता बाउलमध्ये हे बॅटर काढून घेते. तेवढे साहित्याचं प्रमाण डबल टिबल करून तुम्ही प्रीमिक्स बनवून ठेवू शकता आणि हे प्रीमिक्स आरामशीर फ्रीजच्या बाहेर 2 ते 3 महिने टिकते. फक्त त्याला पाणी वगैरे लागू द्यायचे नाही. मी आता या ठिकाणी 3 फ्लेवर बनवणार आहे, त्यामुळे 3 ठिकाणी हे बॅटर करून घेतले. कढईमधले जे बॅटर आहे ते मला आता केसर पिस्ता फ्लेवरचे बनवायचे आहे. त्यासाठी त्यामध्ये 7 ते 8 काड्या केसरच्या टाकून देते. त्यासोबतच 8-9 पिस्ता मी घेतले आणि बारीक करून घेतले, खलबत्त्यामध्ये कुटून घेतले, ते टाकून देते. थोडंसंच बॅटर आहे म्हणून 8-9 पिस्ता घेतले. आता हे छान असं एकजीव करून घेते. आता पिस्ता फ्लेवरचे आहे म्हणून पिस्ता कलर येण्यासाठी 1 थेंब हिरवा कलरचा टाकून दिला. असेल कलर तुमच्याकडे खाण्याचा तर टाकून घ्या, नसेल तर फक्त कलर टाकायची अजिबात आवश्यकता नाही. कलरमुळे काही फरक पडत नाही, फक्त दिसण्यामध्ये फरक येतो. किंवा तुम्ही पिवळा कलरही टाकून घेऊ शकता. केसर टाकलेले आपण केशरी कलर यासाठी. मी आता पिस्ता कलर येण्यासाठी त्यात हिरवा 1 थेंब टाकून दिला. एकदम छान आणि मस्त कलर आलेला आहे, बघू शकता. मी आता हे छान असं मिक्स करून घेतलं. आता हे मी बाउलमध्ये काढून घेते. दुसरा फ्लेवर बनवण्यासाठी मी 4-5 बदाम आणि 4-5 काजू खलबत्त्यात टाकून कुटून घेतले. ते तयार झालेला कूट आता या बाउलमध्ये टाकून दिला. आता याला राजभोग फ्लेवर म्हणा, शाही फ्लेवर म्हणा किंवा ड्रायफ्रूट फ्लेवर म्हणा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही फ्लेवर म्हणू शकता. आता यामध्ये छान असं मिक्स करून घेते. हा एक फ्लेवर तयार झाला. यामध्ये तुम्ही केशरही ॲड करून घेऊ शकता. आता तिसरा फ्लेवर तयार करून घेऊ. यात कोणताही फ्लेवर नाही टाकला तरीसुद्धा चालेल, कारण व्हॅनिला इसेन्स आपण ऑलरेडी टाकलेलाच आहे. पण आपण यामध्ये विलायची पावडरही टाकून घेऊ शकतो. मी 4-5 विलायची थोडीशी साखर टाकून बारीक करून घेतली, ती पुढ्यात टाकून देते, म्हणजे विलायची फ्लेवर तयार होईल. आता यामध्ये तुम्ही केशर टाकू शकता, पुन्हा ड्रायफ्रूटही ॲड करून घेऊ शकता, म्हणजे ड्रायफ्रूट विथ विलायची तयार होईल. असे कोणकोणते फ्लेवर आपण तयार करून घेऊ शकतो प्लीज मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. हे बॅटर थंड झाले म्हणजे रूम टेम्परेचरवर आले की त्यानंतर कुल्फी मोल्डमध्ये भरून घ्यायचे. आता कुल्फी मोल्ड जर नसेल तर ग्लासमध्येही टाकून घेऊ शकता तुम्ही. कुल्फी मोल्डमध्ये तर बॅटर टाकून दिले. आता याचे झाकण जे असते ते झाकणही लावून घेऊ शकता. पण मी जे कुल्फी मोल्ड घेतले त्याची खालची जी दांडी आहे ती फार अशी लांब नाही आहे, आखूड आहे, त्यामुळं ते पूर्ण कुल्फी त्यात निघून येत नाही, म्हणून मी हे झाकणाचा उपयोग कधीच कुल्फी करत असताना करत नाही. तुम्ही कुल्फी मोल्ड घ्याल तर लांब दांडीचे बघून घ्या. यावरती मी आता ॲल्युमिनियम पेपर लावून घेते. ऑलरेडी लावला होता पण काही कारणामुळे शूटिंग झाली नाही म्हणून मी पुन्हा डबल काढून घेतला आणि पुन्हा डबल लावून दाखवत आहे. आता त्याचे जे तोंड आहे ते तोंड अशी पॅक करून घ्यायचे, म्हणजे त्यात हवा थंड जास्त जाणार नाही आणि बर्फ तयार होणार नाही. हे झाकण जर असे उघडेच ठेवले तर वरती बर्फाचा थर तयार होतो, म्हणून असे पॅक करून घ्यायचे. मी आता असे पॅक करून घेतले. चाकूने आता एकदम मधोमध अशी छिद्रे पाडून घेऊ आपण. यामध्ये तुम्ही आईस्क्रीम स्टिकही घालू शकता किंवा कुल्फीच्या काड्याही घालून घेऊ शकता. तर एक कटिंग करायचे चाकू आहे माझ्याकडे, तर ते चाकू मी आता अशी यामध्ये खालच्या बाजूने म्हणजे उलटी दांडी करून घालून घेते. छोटा भाग जो आहे तो खाली घालायचा. तर हे जर नसेल तर पोहे खाण्याचे जे चमचे असतात घरात ते चमच्याचा मागचा भागही तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता. फ्रीजरमध्ये आता हे कुल्फी मोल्ड एकदम टेम्परेचर फ्रीजरचं थंड याच्यावरती करून 10 ते 12 तासासाठी कुल्फी तयार होण्यासाठी ठेवून द्यायची. शिल्लकचे बॅटर आपण एक ग्लासमध्ये ओतून घेतले होते, त्यालाही मी असे पेपर लावून देते. असे पेपर जर नसेल तुमच्याकडे तर कॅरी बॅग लावून रबर लावूनही तुम्ही पॅक करून घेऊ शकता. जवळपास 11-12 तास झाले, मी बघितलेच नाही, चेक करायचे नाही मध्ये मध्ये असे. आता सेट झाले असेल ही कुल्फी, बघू आपण आता. त्यावरचे असे जे कवर आहे कवर काढून घेते मी आता. जवळपास 10-12 तास झाल्याशिवाय हे कवर काढायचे नाही. हे बघा एकदम छान आणि मस्त हे सेट झालेले आहे. आता हे पाण्यात घेऊ शकता किंवा नळाखाली बेसिंगमध्ये धरू शकता. मी आता नळाखाली धरून घेते.
नळाखाली धरले की त्यानंतर एकदम छान आणि मस्त ही कुल्फी एक एक करून काढून घेते. छान अशी निघती, चवीलाही खूप छान आणि मस्त होती. आणि यासाठी वापरलेले प्रीमिक्स फार महागडे नाही आहे, स्वस्त आहे. साखर घरात असतेच. मिल्क पावडर फक्त विकत आणावं लागते. फार असे ते महागही मिळत नाही, स्वस्तच मिळते. मिल्क पावडर आहे, कॉर्नफ्लावरही स्वस्त मिळते. चॉकलेट फ्लेवरची नसेल करायची, कोको पावडर नसेल आणायचे, त्या 3 फ्लेवरच्या नक्की करा आणि खा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, प्रीमिक्सची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. अशी स्वस्त आणि मस्त कुल्फी करा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून त्या शेजारील बेल आयकॉनवरही प्रेस करा. आणि तुमच्या जवळच्यांना ही कुल्फीची रेसिपी नक्की शेअर करा. रेसिपी शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.